नवी मुंबईतील फादर ॲग्नल शाळेतील तरण तलावात एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता। या प्रकरणी 2.5 महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल आलेला नाहीये। पोलिसांनी दखल घेत काहीही कारवाई केली नाही आणि धक्कादायक बाब म्हणजे शाळा प्रशासन पालकांचे सांत्वन करणे तर दूरच साधी भेटही घेत नाहीत। शेवटी या विरोधात पालकांनी मोर्चा काढला तरीही शाळा प्रशासनाला पाझर फुटला नाही। 13 एप्रिल रोजी फादर ॲग्नल शाळेच्या तरण तलावात मयूर डमाळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। मयूर हा याच कनिष्ठ विद्यालयाचा विद्यार्थी होता। या घटनेवेळी 4 पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक उपस्थित असताना झालेल्या या प्रकाराने केवळ मयूर याचे पालक नव्हे तर तरण तलावात ज्यांचे पाल्य पोहण्याचे प्रशिक्षण घेतात त्या सर्व पालक वर्गाला धक्का बसला होता। पोहताना काही अपघात होऊ नये म्हणून एवढी सुरक्षा यंत्रणा असताना मयूर याचा मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले। एवढेच नव्हे तर एखाद्या पालकाचा पाल्य आपल्या तरण तलावात बुडून त्याचा मृत्यू होतो तरीही शाळा प्रशासन त्या पालकास भेट नाकारते। यामुळे संशयाला बळकटी मिळते असा आरोप अनेक पालकांनी केला आहे। शाळेच्या या उद्दाम बेजबाबदार आणि अमानवीय कृतीविरोधात आम्हाला मोर्चा काढावा लागला असा आरोप एका पालकाने केला आहे। मयूरचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा करण्यात आला। तसेच या संदर्भात त्याच्या पालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत। याबद्दल चर्चा करण्याकरिता फादर ॲग्नल शाळेच्या प्रशासनाने त्यांना वेळ द्यावा ही विनंती करणारे पत्र पालकांच्या वतीने शाळेच्या प्रशासनाला दिले होते, परंतु त्याची दखल शाळेने घेतली नाही। यामुळे मयूरच्या पालकांच्या समर्थनार्थ नेरूळ येथील रहिवासी त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते व महिला परिषद कार्यकर्त्या मोर्चात सहभागी होत मोर्चा काढण्यात आला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद म्हणजे पालक वर्गातील संताप आहे असा दावा पालकांनी केला। मोर्चा येणार आहे हे माहीत असूनही शाळा प्रशासकांनी शाळेला दांडी मारली आणि मंगळवारी भेट घेऊ असे सांगत वेळ मारून नेली अशी माहिती मोर्चातील एका पालकाने दिली। त्यानंतर हे आंदोलक वाशी पोलीस ठाण्यात गेले। त्याही ठिकाणी मंगळवारपर्यंत तपास करून आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन देण्यात आले। येत्या 5 दिवसात आरोपींना अटक करून खटला हा जलद गतीने व्हावा असे सांगण्यात आले। अन्यथा नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी हा विषय मांडू व आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं पालकांनी सांगितलं। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।